विदर्भातील सीसीआय कापूस खरेदी हे 3 दिवसांपासून ठप्प आहे। अमरावतीसह 68 केंद्रांवरील कापूस खरेदी ही बंद असल्याचं कळतंय। सीसीआयच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडाचा आता शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। कापूस खरेदी बंद असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। सीसीआय केंद्रापेक्षा खुल्या बाजारात कापसाचा दर हा कमी मिळतोय आणि त्यामुळे सीसीआय केंद्राकडे शेतकरी वळतायत। मात्र आता सीसीआय केंद्रावरील जी खरेदी आहे ती बंद असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्यानं अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील 68 केंद्रांवरील सीसीआयची शासकीय कापूस खरेदी ही बंद करण्यात आलेली आहे। शासनामार्फत करण्यात येणाऱ्या सीसीआय कापूस खरेदीला प्रति क्विंटल 7421 रुपये भाव आहे। मात्र सीसीआयचं कापूस केंद्र बंद पडल्यानं व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात भाव पाडलेले आहेत। खुल्या बाजारात कापसाला दर हा 6900 ते 7000 पर्यंत मिळतोय आणि त्यामुळे प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांचं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। गेल्या 3 दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। अमरावतीसह 68 केंद्रांवरील कापूस खरेदी बंद आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच गेल्या 3 दिवसांपासून कापूस उत्पादक जे आहे ते हे जे सॉफ्टवेअर आहे ते पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत। सीसीआयच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळेचा फटका आता शेतकऱ्यांना बसलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून शासकीय कापूस खरेदी ही बंद आहे। त्यामुळे खुल्या बाजारामध्ये जे बाजारभाव आहेत ते देखील पडलेले आहेत। त्यामुळे याचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसतोय।